नमस्कार, मी माधव गाडवे. आपण त्यांना काही नेटसपचे प्रोडक्ट दिले होते, स्टार्टिंगपासून दिले होते. तर आपण जे प्रगतशील शेतकरी आहे बेलगाव तराळे इथे, तर आपण त्यांना विचारू आणि त्यांच्याकडून आपण औषध दिल्यावरती खर्च, उत्पन्न आणि झाडाची परिस्थिती कशी आहे काय आपण त्यांना विचारूया. ओके. तर नमस्कार. नमस्कार. आपण जे तुम्हाला पहिले तुमचं नाव आणि ते पूर्ण सांगा. पांडुरंग शंकर सांगळे, बेलगाव तराळे. आपण तुम्हाला स्टार्टिंगपासून नेटसपचे औषध दिले होते, बरोबर? तर त्याचं तुम्हाला काय वाटतं, घेतल्यापासून काय वाटतं, काय नाही? वाटतं म्हणजे काय दिसतं लगेच. मागच्या वेळेस आपण त्याला फुलकळी वाढती, परत काळसारपणा येतो, उत्पन्न पण जास्त वाढत नाही. बरं बरं. प्रमोद सर, तुम्ही काय म्हणता? मागच्या वर्षी जसं आपण प्रोडक्ट चालू झालं तर ते आम्ही लेटमध्ये घेतले होते. म्हणजे अर्ध्यावर घेतलं होतं. अर्ध्यावर प्लॉट संपायच्या थोडासा 15 महिनाभर आधी घेतलं होतं. महिनाभर अगोदर घेतलं होतं. तर त्याच्याने आपण जेव्हा फवारणी केली तर त्या टायमाला आपल्याला थोडंसं त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसली. अच्छा. जे आपले पानं पिवळे पडले चालले होते हां हां हां. ते आपले पानं हिरवेगार झाले. प्लॉट सुधारायला थोडी मदत झाली, पण ते आपण लेट घेतल्यामुळं त्याचा आपल्याला एवढा इफेक्ट तेव्हा जाणवलं नाही. त्याकरता यावर्षी आपण स्टार्टिंग सुरुवातीपासून त्याचे औषध आपण वापरत गेलो. तर त्याच्यामुळे आपल्याला असं झालं का झाडाची वाढ होत गेली. त्याच्यानंतर फुलांची कळ्यांचे वगैरे सेट झालं. त्याच्यानंतर दोडक्याची सेटिंग होत गेली आणि दोडका हा वाकडा न होता सहज लांबलचा कसा दोडका झाला का जो जाळीत सुद्धा आज बसत नाही. जाळीत पण बसत नाही. आणि महत्त्वाचं प्रमोद सर, सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे का तुमचा गेल्या वर्षी विश्वास बसला होता कुठंतरी का प्रोडक्ट चांगले तर ते पहिल्यापासून वापरायला पाहिजे, बरोबर ना? मग आता काल आपण बघत चाललोय का फवारण्या वगैरे ह्या जास्त चालल्या आहे. तर आपण जास्त करून सेंद्रिय शेती कशी करायची, बरोबर. हां हां. विदाऊट केमिकल औषधं असल्यामुळे ते आपण यूज केले बरोबर. विदाऊट केमिकल औषधं असून पण हे कमी खर्चिक असल्यामुळे ते आपल्याला परवडलं. म्हणजे दोडक्याचा आणि तुमच्या टमाट्याचे काही 2 प्लॉट आहे खाली, एकंदरीत दोन्हींचा खर्च आतापर्यंतचा किती आहे तुमचा? सरासरी आपला यांचा खर्च आपण दिलेला आहे यांना. तर पहिले आपल्याला आपण यांना 6,500 पर्यंत औषध दिले होते, टमाटा आणि दोडका. ओके. हां. आणि त्याच्यामध्ये आता परत जस्ट ऍड केलेले आहे, म्हणजे सरासरी आतापर्यंत खर्च यांना 9 ते 10 हजार पर्यंत गेलेला आहे. 9 ते 10 त्यामध्ये त्यांचा दोडका पुरेपूर चालू आहे आता, आणि टमाटे आता बांधणीवरती आलेले. 10,000 मध्ये टमाटे पण जाऊन आले आणि दोडका पण चालू झालेला आहे. आता दोडक्याची साईज बघता सर तुम्ही, तर हे बघा दोडक्याची साईज. ओके. ही साईज बरोबर. हे पाट्यामध्ये बघून दाखवतो मी. हा दोडका आहे, म्हणजे हातभर दोडका झालेला आहे हा. ओके. बरोबर. हे बघा, म्हणजे जर अजून काही कालांतराने या दोडक्याची साईज एवढी वाढणार आहे तर आपल्याला जाळीमध्ये सुद्धा बसणार नाही. ओके. हे बघा, आता जर आपण हात लावला इथून, हे बघा हाताच्या वर झाला दोडका. बरोबर. म्हणजे काही कालांतराने पुढे आता हे 2च खुडे झालेले, अजून पुढे तर जाळीत बसणार नाही, एवढा दोडका वाढणार आहे आपला. काका मला सांगा, तुम्ही नेटसपचे प्रोडक्ट जे वापरले आतापर्यंत समाधानी आहे सर तुम्ही? हा नाही, आता गेल्या वर्षापेक्षा तर आज भरपूर समाधानी. ओके. म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही अर्ध्यावर वापरलं होतं, तुम्हाला थोडा विश्वास आला होता, मग तुम्ही आता प्लॉट लावायच्या सुरुवातीपासून ट्रीटमेंट वापरली, बरोबर ना? सुरुवातीपासूनच काळजी घेऊन राहिलोय. अच्छा. प्रत्येक औषधाची हां हां. आणि वेळेच्या वेळ फवारण्या वगैरे करत राहिलो, त्यामुळे त्याची ग्रोथ पण चांगली आहे. आणि एक प्लॉटमध्ये आल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतं या गोष्टीचं, बरोबर ना? मित्रांनो बघू शकतो आपण पूर्णपणे, आता प्लॉट तर मला पूर्ण दाखवणं शक्य नाही आहे इथं उभं राहून, कारण वाढ तशी उंच झालेली आहे. पण एकंदरीत पूर्ण प्लॉट आपण इथून बघू शकतो. ग्रीनरी त्यांची आणि फुलधारणा सेटिंग एकदम उत्तमरित्या सगळं झालेलं आहे. तर नक्कीच शेतकऱ्यांचं पण असं म्हणणं आहे की खर्च कमी आणि उत्पन्न वाढीव. तर छोटंसं प्लॉट आहे, पण त्यांची मेहनत वगैरे व्यवस्थित घेऊन त्यांनी प्रॉपर सेट केलेलं आहे आणि जैविक नेटसपची औषधं वापरून उत्तम असा प्लॉट बनवलेला आहे.